महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना वारंवार प्रश्न पडत आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमके शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। होय शेतकरी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने वाट बघत आहेत, परंतु त्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 हे जमा झालेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे हे 2,000 जमा होणार, अशी मोठी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन याच्यामध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 2 ते 3 महिने झालं असा पडलेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता सविस्तर माहिती या हप्त्याविषयी देण्यात आलेली आहे। काय आहे ती माहिती ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 16 जिल्ह्याची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर आलेला असेल तर शेतकरी मित्रांनो, तुमचे हे सर्व कामं पूर्ण असणं महत्त्वाचं आहे। तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये अगदी अचूकपणे 2,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। परंतु तुम्ही जर या योजनेसाठी पात्र नसणार आहे तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचे 2,000 रुपये मिळणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, सर्व काही डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे, ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे। आपल्या कृषी विभागाकडून अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे, त्या घोषणा देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता 1 ते 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून 16 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या 16 जिल्ह्याची यादी याप्रमाणे आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये आला तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या अटी देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या अटी देखील आपण जिल्हे झाल्यानंतर अटी पाहणार आहोत, त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, आपण जिल्हे पाहूयात। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले जिल्हे आहेत मुंबई उपनगर। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले मुंबई उपनगर या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे, त्याचे 2,000 रुपये आता तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ठाणे जिल्हा आहे। ठाणे जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल, शेतकरी मित्रांनो, तिथं राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी देखील आता अतिशय आनंदाची बातमी आहे। तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे हे 2,000 आता थेट जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पालघर जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी ही खूप अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रायगड जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल, शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या योजनेची अगदी मनापासून वाट बघत असाल, या योजनेच्या प्रतीक्षेत असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2,000 आता एवढी रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकरी असाल, तिथले रहिवासी असाल आणि तिथं राहून पारंपरिक शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता रखडलेला आहे तो हप्ता आता थेट तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील आता चिंता करू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, शेतकरी मित्रांनो, तिथले रहिवासी असाल, वारंवार तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे प्रश्न विचारत असाल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुणे विभागातील जिल्हे आहेत। शेतकरी मित्रांनो, पुणे विभागातील जिल्ह्यांचा देखील आता या पहिल्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही देखील चिंता करू नका, तुमचा देखील यामध्ये समावेश केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत होते।
परंतु त्यांना दिलासा मिळत नव्हता. परंतु तुमच्यासाठी आता खूप दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आणि आता तुमच्या खात्यामध्ये थेट नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता त्यानंतर जिल्हा आहे सातारा जिल्हा. शेतकरी मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकरी देखील या योजनेची अगदी मनापासून वाट बघत आहेत, परंतु त्यांना देखील आता या योजनेचा लाभ होणार आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकरी राजे देखील अगदी आतुरतेने वाट बघत आहेत, परंतु त्यांना देखील कोणताही लाभ मिळालेला नाही. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेतकरी राजांनो, तुमच्या खात्यामध्ये देखील आता लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, तिथले रहिवासी असाल, वारंवार तुम्ही या योजनेच्या हप्त्याविषयी तुमच्या मनाला प्रश्न विचारित असाल, तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनाला समाधानकारक प्रश्नाचं उत्तर आता आलेलं आहे. कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पुणे विभागातील जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक विभाग. शेतकरी मित्रांनो, नाशिकमधील नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयाचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घेत असतात. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की 90 लाखपेक्षा जास्त शेतकरी महाराष्ट्रातील आहेत, परंतु एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या दोन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आता लवकरच या सर्व शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळणार आहे, म्हणजेच की त्यांच्या खात्यामध्ये आता 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार. शेतकरी मित्रांनो, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधून तुम्ही असाल, तिथं राहून शेती करत असाल, तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता थेट जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्हा. शेतकरी मित्रांनो, या यादीतला सर्वात शेवटचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी ही खूप अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळालेले नाहीत, तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे हे 2,000 रुपये मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या जिल्ह्याची यादी आता पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये आलेला असेल, तर शेतकरी मित्रांनो, आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत. त्या अटी आणि नियम पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, अशा शेतकऱ्यांनी मात्र अजिबात चिंता करायची नाही. त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, अशी मोठी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या कृषी विभागाने केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर तुम्ही जा, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करायची नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करणे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे, अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करायची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, तुमची ई-केवायसी असल्यास तुम्हाला थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आता तुम्हाला चिंता करायची गरज राहिलेली नाही. तुमचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरी आणि महत्त्वाची अट अशी आहे की फार्मर आय डी असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंतेमध्ये वाढ होणार आहे. त्यांची चिंता आता वाढलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही लवकरात लवकर जा आणि जर फार्मर आय डी नसेल, तर लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी काढून घ्या. शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आय डी नसेल, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी फार्मर आय डी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी असणं तुमच्यासाठी हे बंधनकारक असणार आहे, म्हणजेच की सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. त्यासाठी लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी काढून घ्या. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ती तारीख देखील आपण पाहणारच आहोत. शेतकरी मित्रांनो, 1 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे, अशी मोठी माहिती आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करायचा विषय राहिलेला नाही. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.